बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। जेजुरीमध्ये माघ पौर्णिमेचा उत्सव सुरू आहे। त्यानिमित्तानं वेगवेगळ्या भागातून सासन काठ्या जेजुरीमध्ये दाखल झाल्या। या सासन काठ्या मंदिराला लावून देवभेट घेण्यात आली। यावेळी नागरिकांनी काठ्यांची मिरवणूक काढली। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत आज मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला। येवला तालुक्यातल्या नगरसूल इथं महाराष्ट्राचं ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराजांची यात्रा भरली। यात्रेच्या निमित्तानं 12 गाड्या ओढण्यात आल्या। यावेळी पंचक्रोशीतले हजारो भाविक सहभागी झाले। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भंडारा खोबऱ्याची उधळण करत निघालेल्या या 12 गाड्यांच्या यात्रेची ड्रोन टिपलेली हे दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। बुलढाण्यातल्या संग्रामपूरमधील महासिद्ध महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। 3 दिवस असणाऱ्या या यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। या यात्रोत्सवाला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली। अहमदनगर मधल्या निवासाचं ग्रामदैवत श्री मोहिनी राजांच्या यात्रोत्सवाच्या निमित्तानं भळण हाचा कार्यक्रम पार पडला। अग्नीनं पेटलेलं भांड तळहातावर नाचवत भळणचा कार्यक्रम पार पडला। हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातल्या प्रसिद्ध बाराशिव हनुमान यात्रेला सुरुवात झाली आहे। नवसाला पावणारा मारुती अशी या मंदिराची भाविकांमध्ये आख्यायिका आहे। त्यामुळे नवसाला जो गाडा ओढण्यासाठी आणि झेंडा लावण्यासाठी भाविकांची इथं मोठी गर्दी होत असते। पुण्यातल्या उरळी कांचनमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय। बाच्यानं मामाच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलं म्हणून मामानं 2 भाचींना विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी 6 जणांविरोधात लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिक पुणे महामार्गावरच्या सिन्नरजवळ बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला। जवळ असलेल्या पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली। अकोल्यातील ग्रामीण भागातल्या रस्ते मजबूतीकरणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला। संबंधित कामांची यादी नसताना विषय मंजुरीसाठी का घेतला असा सवाल उपस्थित करत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला। शासकीय निमशासकीय आणि खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। वेतनवाढ करण्यात यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला असून यावेळी केंद्र सरकार राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं। त्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चानं उल्हासनगरमध्ये निदर्शनं केली। यावेळी नेहरू चौकात आव्हाडांच्या फोटोला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली। महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन गोंदियाच्या वतीनं ग्रामीण जनतेच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। उस्मानाबाद मधील भूम कळम उमरगा मधल्या शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली बंद असल्याचं पाहायला मिळतंय। याचा फायदा कर्मचारी घेत असून मनमर्जीनं कर्मचारी कार्यालयात येत आहेत। त्यामुळे कामासाठी नागरिकांना तासनतास थांबावं लागतं। नांदेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं तणाव निर्माण झाला। शिवसेनेचे 15 ते 20 फलक पांढरा रंग लावून मिटवण्यात आले। ही बाब कळल्यावर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी परत फलकावर उद्धव ठाकरे पक्षाचं नामकरण करण्याचा प्रयत्न केला। हिंगोलीतील औंढा नागनाथ मधल्या माळसगाव ते आसोंदा या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांना त्रास होतोय। त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। बीडमध्ये बजाज विमा कंपनीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर 12.5 कोटी रुपये जमा झाल्यानंतर जवळपास 12,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची खाती गोठवली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागतं। चंद्रपुरातल्या नांदगावमध्ये एका शेतात वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। वन्यजीवांपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी लावलेल्या वीजप्रवाहाच्या तारांचा स्पर्श झाल्यानं वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला गेला। औरंगाबादमध्ये 2 अल्पवयीन सख्या बहीण भावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला। दोघे बहीण भाऊ रात्री आईवडिलांसोबत जेवण करून झोपले। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली। नारायण राणेंना राजकीय निरोप देण्यासाठीच अंगणेवाडीत भाजपनं मेळावा घेतला असा टोला वैभव नाईकांनी लगावला। कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवरून टिळक कुटुंबियातील कोणतीही नाराजी नाही।
मी परत जाऊन टिळक कुटुंबियांची भेट घेणार आहे असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आणि त्यानंतर ते टिळक कुटुंबाची भेट घ्यायला पोहोचले. प्रसिद्धीसाठी जितेंद्र आव्हाड नालायकपणाचे स्टेटमेंट करत असल्याचा आरोप संजय गायकवाडांनी केलाय. आव्हाड अर्थहीन गोष्टी करतात, त्यामुळे मी त्यांना थारा देत नाही असंही संजय गायकवाड म्हणाले. ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी पुरंदरमधल्या महाप्रबोधन यात्रेत चिथावणीखोर वक्तव्य केलंय. जे हात मातोश्रीकडे उठत आहेत ते हात कलम करण्यासाठी तयार रहा असं वादग्रस्त वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ठाकरेंच्या पक्षाचे आमदार राजन साळवींनी प्रत्युत्तर दिलंय. एनरॉन प्रकल्पावरून जे आरोप केले जात आहेत ते आरोप बिनबुडाचे आहेत. माझ्याबाबत कोणतेही पुरावे दिले तर मी सर्व पदांचा राजीनामा देईन असं आवाहन साळवींनी दिलंय. राणे हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांनी सुद्धा राजकीय संन्यास घ्यावा असं राजन साळवींनी म्हटलं. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित होण्यापूर्वी खलबतं सुरू झाली आहेत. राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार नाना काटे आणि अजित गव्हाणेंनी आमदार सुनील शेळकेंची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली. जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांनी निशाणा साधलाय. ज्याचं डोकं आऊट झालंय त्यांच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले. बाळासाहेब थोरात यांची मुलगी शरयू देशमुखच्या नावे बनावट ट्विटर अकाउंट बनवण्यात आलंय. याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ओबीसी आरक्षण हा कळीचा मुद्दा असून आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर बाळासाहेबांनी दिलेला मूलमंत्र बाजूला राहील असं विजय शिवतारेंनी म्हटलंय. ओबीसी आरक्षणामुळे सध्या निवडणुका अडल्याचंही शिवतारे म्हणाले. तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणू असं सगळेच पक्ष आश्वासन देतात, मात्र कोणीही कृती करत नाही असा आरोप करत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अमोल उर्फ देविका सूर्यवंशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबईत सोनसाखळी चोरणाऱ्या इराणी टोळीच्या आरोपीला MHB पोलिसांनी अटक केली आहे. कल्याणच्या आंबिवली पोलिसांनी मोहम्मद संगा या आरोपीला अटक केली आहे. इराणी वस्तीत जातात महिलांनी पोलिसांवर दगडफेक केली, पण जीव धोक्यात घालून आरोपीला त्यांनी ताब्यात घेतले. धुळ्यातील शिरपूरमध्ये राहुल भोई यांची हत्या करण्यात आली असून जुन्या वादातून हत्या झाल्याचं पोलीस तपासातून उघड झालंय. या प्रकरणी 7 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर ठाणे पोलीस आणि महानगरपालिकेकडून धडक कारवाई केली जाते. प्रवाशांशी हुज्जत घालणं, शिवीगाळ करणं याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रवाशांनी तक्रार करतात पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले. मूस या हरणवर्गीय प्राण्यानं स्वतःच आपली शिंग काढून टाकल्याचा व्हिडिओ समोर आलाय. अतिशय दुर्मिळ अशी ही घटना कॅनडाच्या जंगलातली असल्याचं सांगण्यात येते. आयुष्यात कधीतरी एकदाच दिसणारा हा प्रकार ड्रोन कॅमेऱ्यात कैद. अतिशय वेगवान अशा फायटर जेट विमानाचं फोटोशूट समोर आलंय. हे फोटोशूट करताना विमानाची चाललेली कसरत यात दिसून आली. गेंडा जर बकरीसारखा उड्या मारू लागला तर अशाच एका गेंड्याच्या पिल्लाच्या व्हिडिओला मोठी पसंती मिळते. हा गेंडा बकरीसारखा उड्या मारताना दिसतोय. एका लहान मुलानं डोकेलिटी वापरून पैज जिंकण्याचा व्हिडिओ समोर येतोय. अतिशय चलाकपणे या मुलानं टास्क पूर्ण केलाय आणि नोट जिंकली. बेडूक किड्याची शिकार करत असतानाच किड्यानंच बेडकाला अद्दल घडवल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. बेडूक जिभेने किड्याला खाण्यासाठी येत असतानाच या किड्यानं बेडकाची जीभ पकडून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकातील एका 17 वर्षाच्या मुलीच्या अनोख्या टॅलेंटनं इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ. ही मुलगी तिच्या दोन्ही हातांनी एकाच वेळी समान वेगानं काहीतरी लिहू शकते. इतकंच नाही तर ती एका भाषेत काही लिहित असताना दुसऱ्या हाताने वेगळ्या भाषेतला मजकूर सुद्धा आरामात लिहू शकते. 180 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात 180च्या वेगानं धावत असताना सुद्धा ग्लासातलं पाणी सुद्धा सांडत नसल्याचं दिसून आलं. भूकंपानंतर तुर्कीमध्ये अक्षरशः वाताहत झाली आहे. शहराच्या शहर उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येत आहे. भूकंपानंतरचा एक व्हिडिओ जगभरात माध्यमांवर व्हायरल होतोय. यात
शहरांची भयान अवस्था दिसते. रविवारच्या दिवशी काम करणं कोणाला आवडतं? जेव्हा सगळेजण सुट्टीवर असतात तेव्हा काम करताना होणारी चिडचिड या व्हिडिओतून दिसून येते. रोजचंच काम पण जेव्हा कंटाळत केलं जातं तेव्हा ते कसं होतं हे यात पाहायला मिळतं. हरिण हे जेवढं वेगानं पळतं तेवढंच उंच तो उडी मारू शकतं. हरणाच्या अशाच एका उंच उडीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. त्यात तो हवेत पळत असल्याचा भास होतो. मस्तीमध्ये लोक काय करतील याचा काही नेम नाही. असाच एक व्हिडिओ समोर आला असून यात एक कार चालक दुसऱ्या कारमध्ये चक्क पेटलेला फटाका टाकताना दिसतोय. या व्हिडिओवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. बाईक चालवत स्टंट करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगले संतापलेत. व्हिडिओतील मुलगी निष्काळजीपणानं बाईक चालवत असून तिच्या या स्टंटमुळे पाठीमागून बाईकवरच्या जोडप्याचा अपघात. लवकरच बाजारात फ्लाइंग कार येणार आहे. या कारचा व्हिडिओ समोर आला असून 2024 मध्ये ती बाजारात उपलब्ध होईल. 3 तासांच्या चार्जिंग नंतर ही कार 35 मिनिटं हवेत उडू शकते असा दावा करण्यात येतो. रोजच्या आयुष्यात साध्या माणसांकडून वापरल्या जाणाऱ्या युक्त्या इंजिनिअरिंगच्या एखाद्या प्रयोगापेक्षाही भन्नाट असतात. आता हेच बघा. ही व्यक्ती पाणी काढण्यासाठी आपले कष्ट नाही तर डोकं वापरते. माकडाचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. सध्या माकडाचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. यात एका झाडाजवळ ठेवलेला राम सीतेचा फोटो माकडानं हातात घेतला असून त्याला नमस्कार तो करतो. स्वदेशी विमानवाहू जहाज INS विक्रांतवर पहिलं स्वदेशी लढाऊ विमान उतरलं. संरक्षण क्षेत्रातील मेक इन इंडियासाठी ही एक मोठी कामगिरी असल्याचं मत नौदलाचे व्हाईस ॲडमिरल SN घुरमाडे यांनी व्यक्त केलं. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तान समोर एक नवी समस्या निर्माण झाली आहे. IMFच्या अटी मान्य केल्यास 13 फेब्रुवारीला निदर्शनं करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय. IMFच्या अटी मान्य करून सरकार त्यांच्यावर कराचा बोजा टाकू शकतं अशी भीती व्यापाऱ्यांना वाटली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज हिनं एका रॅलीत थेट इम्रान खान यांना महागाईसाठी जबाबदार ठरवलंय. इम्रान सरकार आणि IMF यांच्यात झालेल्या करारामुळे किमती वाढवाव्या लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. दक्षिण तुर्कीमधील कहरामनगरमारा इथं प्रांतातल्या एल्बिस्तान जिल्ह्यामध्ये 7.6 रिश्टर स्केलचा आणखी एक ताजा भूकंप घडलेला आहे आणि या धक्क्यानं पुन्हा एकदा लोक हादरून गेले. भारतीय लष्करानं कुपवाडामधल्या बडाखेत गावातून एका गर्भवती महिलेची सुटका केली आहे. सैनिकांनी महिलेला स्ट्रेचरवर सुमो पुलाजवळ 5 किलोमीटरपर्यंत नेलं. तिथे एक रुग्णवाहिका उभी होती. महिला आणि तिचा मुलगा दोघांची प्रकृती सध्या ठीक आहे. गुगल, Amazon, फिलिप्स पाठोपाठ आता डेल सुद्धा कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. डेल आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 5% कर्मचाऱ्यांची म्हणजे 6,650 कर्मचाऱ्यांची कपात करणार. पंजाबच्या जेलमध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी मोनू डांगरकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आलाय. तसंच मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सुद्धा त्याच्याकडे सापडले. अर्थसंकल्पातील घोषणा शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी भाजप देशव्यापी मोहीम सुरू करणार आहे. वर्षभर चालणाऱ्या या मोहिमेत 1 लाख गावांमध्ये पदयात्रा काढून 1 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. अर्जेंटिनाचे YPFचे अध्यक्ष पाब्लो गोंजालेज यांनी इंडिया एनर्जी वीकच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींचे मेसी टी-शर्ट भेट दिला. PM मोदी इंडिया एनर्जी वीकसाठी बंगळुरूच्या दौऱ्यावर होते.
भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मॅचसाठी कांगारूचा संघ नुकताच नागपुरात दाखल झाला. कांगारू संघ बंगळुरूच्या विमानतळावर दाखल झाला आणि स्टाफनं फलंदाज डेव्हिड वॉर्नरला फोटो काढण्यासाठी घेरलं. वॉर्नरचा ओपनिंग पार्टनर उस्मान ख्वाजानं हा सगळा प्रसंग आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. भारतात ज्यावेळी असतो त्यावेळी नेहमी यातून जावं लागतं, अजून एक फोटो प्लीज असं कॅप्शन त्यानं दिलं. संजू सॅमसनला मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान दुखापत झाली. मात्र आता तो पूर्ण जोमानं मैदानात उतरलाय. त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला. दीपक चहर गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. दीपक चहर हा त्याच्या पत्नीसोबत ऋषिकेशमध्ये आहे. तो गंगेच्या काठावर योगा आणि व्यायाम करतोय. त्यानं पत्नी जया भारद्वाज सोबतचा व्हिडिओ शेअर केला. खेडी टिकली पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहिलेल्या पंढरीची कथा अनिल कुमार साळवे यांनी ग्लोबल आडगाव या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवली आहे. सिल्वर ओक फिल्म अँड एंटरटेनमेंट आणि मनोज कदम यांनी निर्मित केलेला चित्रपट नुकताच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार विजय देवरकोंडा लवकरच कुशी या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय आणखी एका मोठ्या आणि बिग बजेट चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. गीता गोविंदम हा सुपरहिट तेलुगू चित्रपट बनवणाऱ्या परशुराम सोबत अभिनेता पुन्हा एकदा झळकणार आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी आपल्या चाहत्यांना फिटनेस गोल देत असते. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तिनं अतिशय कठीण अशा योगासनाची ओळख करून दिली. हा दिसायला जितका सोपा आहे तितकाच करायला कठीण असल्याचं तिने म्हटलंय. यशराज फिल्मची निर्मिती असलेला पठाण चित्रपट अमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 25 एप्रिलला पठाण OTTवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवनं त्याच्या मुलींचा वेड लावलाय. हा गाण्यावरचा डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा. दीपिका नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी तिनं परिधान केलेला जाड जॅकेटची स्टाईल नेटकऱ्यांना काही पसंत पडली नाही. मुंबईचं हवामान बघता काही गरज नाही असं म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केलं. ऋषभनं नुकताच खुलासा केलाय की कांतारा 2 2024 साली प्रदर्शित होणार आहे. यासोबत कांतारा 2 हा सिक्वेल नसून प्रिक्वल असेल, कारण या भागात चित्रपटाची कथा खूप वर्षापूर्वीची असणार आहे असं सुतोवाच ऋषभ शेट्टीने केलं. कंगना स्टेटसद्वारे तिचा राग काढत असते. दरम्यान कंगनानं पुन्हा एकदा बॉलिवूडच्या माफियांविरोधात आवाज उठवलाय. कॅमेरा घेऊन पाठलाग करणारे हे लोक सुधारले नाहीत तर घरात घुसून मारे असा थेट धमकीबाजा इशारा कंगनानं दिलाय. सुपरस्टार रजनीकांतचा कोलामाऊ कोकिला हा डॉक्टर फेम नेल्सन दिलीप कुमार यांच्या आगामी जेलर चित्रपटाचा टीजर काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ देखील या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये सामील झाला असून अभिनेताचा फर्स्ट लुक देखील समोर आला. घोडा या सिनेमाचा पोस्टर नुकताच रिलीज झालं आणि हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट घोडा सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. अभिनेता अनुपम खेर यांनी दिल्लीत रिक्षानं प्रवास केला. आयत्या वेळी ड्रायव्हरनं चुकीच्या ठिकाणी सोडल्यानं रिक्षानं जावं लागलं असं त्यांनी सांगितलं. मात्र चित्रपटाचं प्रमोशन असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18.